श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला 6 वर्षाच्या मुलीची ब्राह्मणी साडी कशी शिवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. आता घडी ठेवताना पॅन्टची खाली आधी 9 वारी शिवताना आधी खाली पॅन्ट सलवार शिवावी लागते. ही लहान मुलीची आहे, ती गुडघ्यापर्यंत उंची घेतलेली आहे. आता काय करायचं, हे सुटे बंद पदर असतात ना, हे आपल्या डाव्या बाजूला घ्यायचे आणि सर्व सुटे पदर असतात ना, हे आपल्या उजव्या बाजूला घ्यायचे आणि सर्व बंद पदर असतात ना, हे आपल्या समोर घ्यायचे आणि माप टाकायचे. हे बघा, हे इथून हा एकाचा आकडा असतो, इथून शीटचा 1/3 घ्यायचं. शीटचा 1/3 अधिक 1 इंच, हे 10 इंच झाले. आणि असं हे शीटचा 1/3 अधिक शीटचा 1/3 घ्यायचं, म्हणजे हे 9 इंच. 27चा 1/3 9 इंच असा ही रेषा अशी आखून घ्यायची. आणि इथून हा असा जेचा आकार द्यायचा. हे बघा, असा हा जेचा आकार द्यायचा. आणि हे जे वरती जेवढं अंतर असतं ना 10, तेवढंच खाली पण 10 इंच घ्यायचं. इथे खाली पण 10 इंच घ्यायचं आणि हे असं तिरपं जोडून द्यायचं. हे बघा, असं तिरपं जोडायचं आणि हे जे आखलेलं आहे ना ते कापून घ्यायचं आणि हे मध्यभागून कापून घ्यायचे, म्हणजे 2 भाग सारखे करायचे याचे. हे बघा, आपले हे 2 भाग तयार झालेले आहेत. आता आपण साडी कशी कापायची ते बघू. ही साडी अंथरायची अशी. हा आपला पदराचा भाग असतो. या पदराच्या भागापासून काय करायचं, उंची घेऊन घ्यायची. आधी पूर्ण साडी अंथरून घ्यायची. पूर्ण साडी अंथरून घ्यायची आणि आपली जी उंची असते ना, पूर्ण उंची अधिक 1 इंच घ्यायचं. कमर पासून खाली आपल्या अंगठ्याचं टोक असतं ना, तिथपर्यंत उंची मोजायची. ती आहे 28 इंच. 28 इंच. पण वरती बेल्ट लावतो ना आपण, बेल्ट लावतो 2 इंच, 1 ते 1.5 इंच उंची वाढते, म्हणून पूर्ण उंचीतून कमीत कमी 1 इंच उंची वजा करायची. म्हणजे 28 मधून 1 गेलं ते 27 आहे. 27 किंवा 26 इंच उंची धरायची आणि अशी इथून ही साडी कापून घ्यायची. अशी इथे खूण करायची आणि इथून जेवढी उंची असते ना तेवढ्यातून ही पूर्ण अशी हे 28 असं घेत ही अशी पूर्ण साडी कापून घ्यायची उंचीतून आधी. हे बघा, अशी अंथरायची ही आणि हे उंचीतून अशी पूर्ण आपली जेवढी पूर्णपणे हिच्यातून रुंदीतून साडी असते तेवढी ही पूर्ण कापून घ्यायची. मी ह्या खुणा केलेल्या आहे उंचीच्या खालून वरते, असे ही सरळ आधी कापून घ्यायची. आता ही आपली पूर्ण साडीतून ही आपल्याला जेवढी उंची पाहिजे होती तेवढी उंची घेऊन ही पूर्ण साडी आपण कापून घेतलेली आहे. आता हे बघा, आता काय करायचं पुढे ते. हे बघा, हा पदर असतो ना, आधी पदर साडी कापताना आधी पदर काढून घ्यायचा. पदर कसा काढायचा, आपली उंची असते ना, उंचीच्या दुप्पट घ्यायचं अधिक लहान मुलींना 8 ते 10 इंच घ्यायचं. इथे पहा, हे 26 इंच झालं. एकदा हे 26 इंच घेतलं. आता याच्या पुढे परत 26 इंच घ्यायचं.
हे बघा, ही खून केलेली आहे. इथून परत 26 इंच घ्यायचं. हे इथे खून केली. हे बघा, हे दुसऱ्यांदा 26 इंच घेतलं आणि याच्या पुढे 8 ते 10 इंच घ्यायचं. आठ इंच घ्यायचं. साडी कमी असली तर 8 इंच घ्यायचं, साडी जास्त असली तर 10 इंच घ्यायचं. आणि हे जे डबल खून केलेली असते ना, इथून आधी सरळ ओढून घ्यायचं. हा सरळ टेप ठेवायचा असा आणि इथून हे सरळ रेषा ओढून घ्यायची. हे बघा, आणि आपण हे 10 इंच खाली घेतलेलं आहे ना, हे 10 इंच ती कुणी इथे केलेली असते. 8 ते 10 इंच, मी 8 इंच घेतलाय. इथून हे असं तिरप असं वरती हा जो भाग असतो ना, इथे जोडून द्यायचं. हे बघा, असं तिरप जोडून द्यायचं. किंवा हा टेप असतो ना, हा टेपानं असं इथून असं तिरप जोडायचं. हे असं आणि हे कापून घ्यायचं. हे तिरप जे आहे ना, हे कट केलेलं कापून घ्यायचं. हे का म्हणजे आपला हा पदर झाला तयार. आणि साडीची दुसरी बाजू असते ना, नेसत्या पदरची, तिकडनं शीट आपली उंची असते ना, उंचीच्या दुप्पट कापड घ्यायचं मागील काष्ट्यासाठी. हे बघा, ही आपली साडीची दुसरी बाजू आहे. तर इथून 26 इंच घ्यायचं. आपली जेवढी उंची असली तेवढी, 26च नाही घ्यायचं. जेवढी उंची असली 26, 28, 30 असं. आणि इथून पण दुसऱ्यांदा हे 26 घ्यायचं. हे बघा, हे इथे तसंच वरच्या या बाजूने पण तसंच घ्यायचं. हे 26 आणि याच्या पुढे 26. आणि सरळ असं जोडून द्यायचं. आणि इथून कट करायचं. हा एक तुकडा झाला. हा एक तुकडा काष्ट्याचा झाला. तसाच दुसरा तुकडा पुढच्या ओच्यासाठी घ्यायचा. तर तो पुढचा ओचा पण तसाच घ्यायचा, उंचीच्या दुप्पट. उंचीच्या दुप्पट घ्यायचा. आणि जास्त साडी असली ना, तर उंचीच्या दुप्पट पेक्षा जास्त 10-12 इंच जेवढं असलं तेवढं घेतलं तरी चालतं. तेवढ्यात जास्त मिऱ्या येतात. हे बघा, हे 26. आणि इथून हे 26. हे थोडं एवढं जास्त आलेलं आहे तरी घेतलं तरी चालतं. 9 इंच हे असं सरळ कापून घ्यायचं. आपण तो त्रिकोण काटलेला असतो ना, त्याची ही सरळ बाजू करून घ्यायची. हे बघा, असा हा आपला
आपला खालचा मधला ओचा असतो ना त्याच्यासाठी ही साडी घ्यायची. हा एक भाग झाला आणि हा एक भाग आपल्या काष्ट्याचा झाला. तिच्यावर लिहून घ्यायचं वाटल्यास नाही लक्षात राहिलं तर. आता काय करायचं, हे बघा हा जो भाग असतो ना आपला पॅन्टचा, हे मोकळे करायचे आणि हा पण असा मोकळा करायचा, असे ठेवायचे. हे ठेवल्यानंतर आपला पदर असतो ना, पदराचा हा जो तिरपा भाग असतो याला अशा ह्या चुण्या घ्यायच्या. हे बघ, ह्या चुण्या किती घ्यायच्या, हा जो जेचा आकार असतो ना एवढ्या या पदराच्या भागाला इथे अशा चुण्या घ्यायच्या आणि त्या इथे जोडायच्या. त्या मी नंतर दाखवते तुम्हाला. तसंच हा काष्ट्याचा भाग असतो ना त्याला पण, हे बघा हा काष्ट्याचा भाग असतो ना त्याला पण या बाजूने अशा चुण्या घ्यायच्या. ह्या चुण्या पण याच आकारा इथल्या घ्यायच्या. हा जेवढा भरतो ना तेवढा या आकाराच्या घ्यायच्या. तसेच हा जो आपण मिऱ्यांसाठी काढलेला असतो ना तुकडा, त्याला पण तशाच चुण्या घ्यायच्या या आकाराच्या एवढ्या. तर चला तर बघू आपण मग या चुण्या कशा घ्यायच्या आणि कशा जोडायच्या ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आधी आपण हा पदराचा भाग आहे ना त्याला चुण्या घेऊन घेऊ. सलवारचा जो खालचा जो जे आकार आहे ना त्या ह्या पदराच्या चुण्या आपल्या घेतलेल्या आहे. तशाच आपण त्या काष्ट्याच्या आणि मिऱ्यांच्या पण अशा ह्या चुण्या घेऊन घेऊया जे आकारा इतक्या. हे बघा, आता आपली ही जी सलवार किंवा पॅन्ट आहे ना ही असा एक भाग असा ठेवायचा आणि हा दुसरा भाग पण असा ठेवायचा तिच्यावर. हे बघा हा. मग याला काय करायचं, आधी आपण जी काष्टाचा भाग घेतलेला आहे ना तो असा इथे जोडायचा. हे बघा, हा काष्ट्याचा भाग घेतलेला आहे ना तो इथे जोडायचा असा. हे बघा, इथे हा असा या भागाला एका भागाला जोडून द्यायचा. हे डाव्या पायाची झाली आणि उजव्या पायाचा ही डाव्या बाजूला अशी जोडायची आणि उजव्या पायाचा हा दुसरा भाग घ्यायचा आणि इथे हा जो भाग असतो ना इथे आपल्या मिऱ्याचा भाग म्हणजे मिऱ्या असताना त्यासाठी काटलेला जो भाग असतो तो इथे जोडायचा असा. हे बघा, हे मिऱ्याच्या या भागावर जोडायचा इथे आणि याच्यावर हा जो पदराचा भाग आहे ना पदरासाठी घेतलेल्या असतात चुण्या ह्या हिच्यावर ठेवायच्या उजव्या पायाच्या हिच्यावर आणि ह्या पण इथे अशा ह्या जोडून द्यायच्या. हे बघा, असं इथे हे जोडायचं दोघे. चला मग आपण कसं जोडायचं ते बघू. त्याच्यावर ह्या जोडायच्या अशा. हे बघा, आता हे असं जोडून झालेलं आहे.
बघा, ह्या जे आकाराला ह्या चुन्या जोडून झालेल्या आहे तशाच आपण उजव्या बाजूला पण जोडून घेऊ पदराच्या आणि मिऱ्यांच्या. हे बघा, हा उजवा पाय. याला मिऱ्या घ्यायच्या असताना आपल्या पुढचा ओचा घ्यायचा असतो ना, त्या ओच्याच्या मिऱ्या ह्या अशा इथे जोडून द्यायच्या. हे बघा, हे उजव्या बाजूचा हा ना, ह्या ओच्याच्या मिऱ्या आहे ना, किंवा मिऱ्याचा जो भाग आहे पुढे आपण घेतो त्याच्या हा जोडलेला आहे. त्यावर आता आपण पदराचा जोडू. हे बघा, हिच्यावर आपण ह्या पदराच्या पण ह्या चुन्या घेतलेल्या आहे त्या याच्यावर जोडून द्यायच्या उजव्या पायाच्या याच्यावर. फक्त पदराचं जोडताना काय करायचं, वरचा जो भाग असतो ना त्याला, तो कमी भाग असतो तो वरती घ्यायचा आणि आपण 10 इंच भाग जास्त घेतलेला असतो ना तो खालच्या बाजूने जोडायचा. असा खालच्या बाजूने जोडायचा. हे बघा, इथे खालच्या बाजूने जोडायचा. आपण पदराचा भाग काढतो ना, तर पदराचा भाग काढताना आपण पूर्ण साडीतून आपली जेवढी उंची असते तेवढी काढतो. तिथे मग किनार येत नाही. मग जी साडी उरलेली असते ना तिची किनार कापून इथे या पदराच्या भागाला इथे अशी जोडायची. किंवा जोडायची नसली ना तर मग काय करायचं, याची जी पट्टी असते ना इथली ही किनार अशी ही 1/2 इंच किनार अशी वाळून घ्यायची. आता मी किनार लावलेली नाही आहे त्यामुळे इथे ही पट्टी अशी किनार वाळवून घेते, शिवून घेते. हे बघा अशी ही किनार वाढून तयार झालेली आहे. इथे तुम्ही आपली साडीची बॉर्डर सुद्धा लावू शकता. हा भाग सलवारचा भाग असा ठेवायचा आणि तिच्यावर हे जोडलेलं असतं ना आपण हे घ्यायचं आणि ही साडीची जी किनार खालची बाजू असते ना, हे बघा ही खालची बाजू इथून मिऱ्या घेत जायचं. ही जी किनार असते त्या बाजूनं अशा आपलं त्या याच्यानं अशा ह्या चुन्या घ्यायच्या अशा समांतर. हे बघा, अगदी सारख्या अंतरावर घ्यायच्या त्या चुने या प्लेटी. आणि हे बघा, हा शेवटचा कॉर्नर येतो ना तो इथे असा तिरपा करून द्यायचा आणि हा भाग असा थोडा वरती घ्यायचा आणि याच्या पण अशा चुन्या घ्यायच्या. इथे पण अशा मिऱ्या घ्यायला सुरुवात करायची. हे जे साडी असते ना, हे बघा ही इथपर्यंत ह्या चुन्या घ्यायच्या. ह्या आपला कमरेचा भाग असतो ना वरचा, हा साडी जिथपर्यंत पुरते इथे या कमरेच्या भागाला साडी जिथपर्यंत पुरते तिथपर्यंत ह्या चुन्या घ्यायच्या, मिऱ्या घ्यायच्या. या प्लेटी ह्या प्लेटी समांतर घ्यायच्या, कमी जास्त घ्यायच्या नाही. ह्याच्या एकसारख्या करून घ्यायच्या.
हे बघा, ह्याच्या एकसारख्या करायच्या. आणि इथे जवळजवळ 1 ते 1.5 इंच सोडायचं असं, आणि तिथे शिवायच्या ह्या अशा. हे बघा, अशा या इथे शिवून द्यायच्या. मी इथे तुम्हाला पिन लावून दाखवते. हे बघा, आता आपण काय इथे अशी पिन लावून घ्यायची. आपला काष्टा तयार झाला. इथे असं शिवून घ्यायचं. आणि हा जो काष्टा असतो ना, हा इथे जॉईन येतो, त्या जॉईनच्या मध्यभागी असा हा काष्टा दुसऱ्या भागाचा तो इथे मध्यभागी जोडायचा. तो कसा जोडायचा तो मी दाखवेल तुम्हाला. हे बघा, हा दुसरा भाग आहे आपल्या त्या सलवारचा. हा दुसरा भाग आहे. हे बघा, ह्या दुसऱ्या भागाला आपण खाली मिऱ्या लावलेल्या आहे, वरती हा पदर लावलेला आहे. हे बघा, इथे त्या पदराला आधी आपण चुण्या घेऊन घेऊ. पदराच्या चुण्या घेऊन घेऊ आपण. त्या आपण पदराच्या मिऱ्या घेतल्या, त्याला आपण अशी ही पिन लावून घेऊ इथे. बघा, ह्या अशा ह्या पिना लावून घ्यायच्या. आणि हा जो भाग आहे ना, हा बाजूला ठेवायचा असा. आणि या खाली ज्या मिऱ्याच्या भाग आहे ना, आपण जशा काष्ट्याला मिऱ्या घेतल्या तशाच या साडीचा हा जो खालचा किनारीचा भाग असतो ना, इथून अशा वरती चुण्या घ्यायच्या. हे बघा, अशा ह्या चुण्या घेत जायच्या. प्लेटी सारख्या आकाराच्या प्लेटी घ्यायच्या. हे बघा, ह्या प्लेटी घ्यायच्या. ह्या प्लेटी जोडताना फक्त काय करायचं, हा जो किनारीचा वरचा भाग असतो ना, हा 4 ते 5 इंच असा पुढे घ्यायचा. असा हा पुढे सोडायचा. आणि इथे याला पिन लावायची. पिन लावून घेऊ. हे बघा, ह्या झालेल्या आहे. आता आपण जशी सलवार शिवतो तसं शिवू. हे बघा, हा जो भाग आहे ना आपल्या प्रत्यक्ष लावून बघायचा. हा आपल्या मिऱ्या असतात ना, ह्या पुढच्या भागाला आहे, असं पुढे पकडायचा. आणि हा पदर मागे असतो, हा मागे पकडायचं. असं आपल्याला नाही समजलं तर असं प्रत्यक्ष लावून बघायचं. आणि हा काष्ट्याचा भाग आहे, हा काष्ट्याचा भाग असा आपला मागून घ्यायचा. काष्ट्याचा भाग हे बघा असा हा मागून घ्यायचा. आणि हा एक भाग पुढून घ्यायचा. आणि ह्या पुढच्या भागाला हा भाग असा हा इथे जोडायचा. हे बघा, हा जो भाग आणि हा भाग आहे ना, हा इथे जोडायचा. हे बघा, आता हा जो भाग राहिलेला असतो जोडायचा कमरेला साडी, हा आधी आपण जोडून घेऊ.
इथे शेवटी जोडताना जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच सोडून द्यायचं. ह्या काष्ट्याच्या ह्या मिऱ्या घेतलेल्या असता आपण, ह्या पण शिवून घ्यायच्या. हे बघा. आणि तसंच हा पुढच्या मिऱ्या घेतलेल्या असताना आपण ते पण जोडून घ्यायचं. उजव्या पायाचा हा जो भाग असतो ना, हा पण आधी जोडून घ्यायचा. कमरेला साडी जोडून घ्यायची. आणि इथे पण हे सलवारचा भाग इथे अर्धा ते पाऊण इंच सोडून द्यायचा जोडताना. हे बघा, आपण ह्या मिऱ्या घेतलेल्या आहे ना, ह्या पण मशीनवर शिवून घ्यायच्या. आधी एकमेकांना जोडून घ्यायच्या त्या. आणि हा वरचा पदर आहे ना, हा मिरेपेक्षा 3 ते 4 ते 5 इंच लांब घ्यायचा, पुढे घ्यायचा. हे बघा, हा डाव्या बाजूचा हा जेचा आकार घ्यायचा, खालचा भाग, आणि याचा हा खालचा भाग. हे असे एकमेकांना जोडून द्यायचे. बघा, हे बघा, आपला हा पुढचा भाग मिऱ्यांचा तयार झालेला आहे. आता आपण मागचा भाग बघू. हा मिरचा भाग आहे ना, हा आपण हा जेचा आकार आपण इथे असा जोडून देऊ. हा मागचा काष्टा लावलेला आहे, त्याचा हा जेचा आकार आणि ह्या उजव्या पायाचा हा एक जेचा आकार, हा एकमेकांना असे जोडून द्यायचे.
अशी ही साडी आपली तयार झालेली आहे. आणि आता हा जो काष्टा आहे ना, हा जो दोघाचा जॉईन असतो ना, ह्या काष्टाबरोबर या दोघांनी हा काष्टा हा जॉईन असतो ना, या जॉईनच्या बरोबर हा काष्टा असा मध्यभागी इथे असा जॉईन करून द्यायचा, शिवून घ्यायचा. हे बघा, आपला हा काष्टा असा हा इथे जॉईन केलेला आहे मागच्या बाजूने. आणि आपला हा पुढचा भाग, ह्या पुढच्या भागाचा हा मध्यभाग आणि मागच्या भागाचा हा मध्यभाग असा जवळजवळ ठेवायचा आणि असं करायचं. हे बघा, आपली ही साडी अशी तयार झालेली आहे. हे बघा, हा एक पाय आणि हा एक पाय अशी तयार झालेली आहे. आता आपण काय करू, याला इथे वरती नेफा लावायचा, नेफा पट्टी लावायची. त्याआधी आपण काय करू, आधी हे पाय आहे ना, हे जोडून घेऊ. हे बघा, हे असे एकमेकांना जोडून घेऊ. ते एकमेकांना जोडायच्या आधी हा जी सलवारची ही जी खालची पट्टी आहे ना, ही किनार आपण आधी वाढून घेऊ. हे बघा, ही आणि इकडची ही वाढून घेऊ आणि ही शिवल्यानंतर मग हे एकमेकांना जोडून घ्यायचे. अशा ह्या दोघी पायाच्या शिवून घ्यायच्या. हे बघा, आपल्या ह्या पॅन्टच्या ह्या खालच्या बाजू अशा ह्या दोघी पॅन्टच्या भागाच्या शिवून झालेले आहे. हे बघा, आपली ही साडी आणि हा पदर आहे. आता आपल्याला पाय तयार करायचे साडीचे. पाय तयार करताना हे बघा, याची खालची हे असते ना, खालची मिरी ती घ्यायची. हे इथून अशी घ्यायची ही, आणि याचा हा खालचा भाग घ्यायचा चड्डीचा सलवारचा. आणि ही इकडनं ही किनार घ्यायची. हे बघा, ही किनार आलेली असते, ही किनार घ्यायची. हे असे हे इथून जवळजवळ खाली 10 ते 15 इंच राहील तोपर्यंत, इथे 10 इंच राहील तोपर्यंत इथे असं हे शिवून घ्यायचं. हे बघा, हे बघा, अशा ह्या पिना लावून घ्यायच्या इथे. हे बघा, आपला हा एक पाय तयार झालेला आहे. तसाच हा दुसरा पाय तयार करायचा. हे बघा, ही किनार घ्यायची ही, आणि याची ही बाजू घ्यायची सलवारची, आणि याची ही खालची एक पट्टी घ्यायची. एक खालची, सगळ्यात खालची किंवा 2 नंबरची चुणी घ्यायची. ही अशी इथे ही शिवून घ्यायची. हे बघा, हे असं शिवून झालेलं आहे.
हे बघा, ही अशी शिवून हे बघा, हे असं हे शिवून झालेलं आहे. हे बघा, हे जॉईन झालेलं आहे. हे बघा, हे बघा, हा इथे हा मिऱ्याचा भाग इथे हा जॉईन झालेला आहे. आता आपण तसंच काष्ट्याचा भाग असतो ना, तो पण जॉईन करू. हे पहा, ही काष्ट्याची सगळ्यात खालची 2 नंबरची मिरी आणि हा जॉईन, हिच्यावर ही आपण इथे शिवून घेऊ. हे मशीनवर नाही शिवता आलं ना तर हाताने शिवलं तरी चालतं. हे बघा, तसं आपला हा त्या जॉईनवर हे शिवून झालेला आहे. काष्ट्याची खालची मिरी. हे बघा, ही अशी ही शिवून झालेली आहे. हे बघा, नेफापट्टी लावताना काय करायचं, ही कमर आहे ना, ही मोजून घ्यायची. ही किती आहे ती. हे बघा, इथून इथपर्यंत तर ही जवळजवळ आपली 18 आली. 18च्या दुप्पट घ्यायचं. 18च्या दुप्पट 36 अधिक 2 इंच 38. अशी ही दुहेरी घडी 38 इंचाची घ्यायची. हे बघा, हे असं 38 इंच आणि इथून कापून घ्यायचं. अशी दुहेरी घडी घ्यायची. ही 2 इंचाची, 2 आणि 2 4 इंच, 4 इंचाची ही पट्टी अशी कापून घ्यायची. साडी अशी ठेवायची. हा पुढचा भाग ठेवायचा समोर आणि आपल्या समोर ठेवल्यानंतर डाव्या बाजूला हे भाग जिथे आपण चुन्या मिऱ्या जोडलेल्या असतं ना, तिथून जवळ 4 ते 5 इंच घ्यायचं. असं हे असं इथे 4 ते 5 इंच आणि इथून कमरपट्टी लावायला अशी सुरुवात करायची. चला तर मग बघू आपण. आणि आधी उलट बाजूने लावायला सुरुवात करायची. ही सुरुवातीचे हे टोकं असे शिवून घ्यायचे आधी किंवा वाळून घ्यायचे आणि इथे सुरुवात करायची लावायला. हे बघा, आपली ही कमरपट्टी उलट्या बाजून लावून झालेली आहे. आता आपण सुलट बाजूने लावतो. हे बघा, आता आपण सुलट बाजून लावायची. हे असे हे शिवून घ्यायचं आधी. हे दोघी तोंड आधी असे शिवून घ्यायचे. आणि ही अशी शिवणीवर शिवण घ्यायची अशी.
अशी ही आपली ब्राह्मणी साडी तयार झालेली आहे 6 वर्षाच्या मुलीची. बघा हा पदर आहे आणि ही साडी आहे. हिच्यामध्ये तुम्हाला इलेस्टिक टाकायची असली तर इलेस्टिक टाका किंवा नाडी घालायची असली तर नाडी घाला. तुम्हाला ही साडी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.